नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर अशा प्रकारे हे डाळिंबाची रोपं तुम्हाला सध्या ह्या ठिकाणी दिसत आहेत आणि या ठिकाणी तुम्ही बघताय हा आपण याला गावखत असं संबोधतो. तर यामध्ये कंटेंट्स वगैरे ह्या गोष्टी मी नाही सांगत बसत, पण हे कुजलेलं असावं हे तुम्हालाही माहीत आहे. पण जर हे असं डायरेक्टच दिलं तर हे काय करणार आहे मी, तर हे खत सध्या या 2 झाडांच्या मध्ये अशा पद्धतीनं या ठिकाणी या स्पेसमध्ये टाकणार आहे. या 2 झाडाच्या मध्ये या मधल्या स्पेसमध्ये टाकणार आहे आणि सध्याचा पाण्याचा जो फ्लो आहे तो या झाडाच्या बुडात होता असणार आहे. मात्र पुढे जाऊन तो या झाडाच्या आणि या झाडांच्या मधून न येता पाणी हे या ठिकाणाहून येणार आहे, म्हणजे चार या ठिकाणी पडणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी जेव्हा चार पडेल तेव्हा ही माती या खतावरती पडेल आणि हा खत मोजला जाईल आणि रूट या ठिकाणी तयार होईल. झाड मोठे होत असताना रूट या ठिकाणी तयार होईल. झाडाच्या बुडामध्ये असणारं जे काय पाणी आहे तर रूट या ठिकाणी आल्यानंतर पाणी या ठिकाणी येईल आणि बरोबर हा ओलावा या ठिकाणी टिकत राहिल्यामुळं मुळापासून म्हणजे बुडापासून जास्त मोठ्या अंतरावरती बरोबर योग्य प्रमाणात पाणी गेल्यामुळं वापसा कंडिशनमध्ये बरोबर झाड पाहिजे तेवढं पाणी हे घेत राहणार आहे. तर हे खत असंच जर टाकलं तरीही चालू शकतं, पण त्यानंतर तुम्हाला काही काम करणं गरजेचं आहे. तर त्यापेक्षा PSB, KSB, अझोटोबॅक्टर म्हणजे जे उचलणारे फॉस्फरस, पोटॅश आणि नायट्रोजन उचलणारे जे जीवाणू आहेत तर ते आत्ताच टाकून मिक्स करून ठेवले आणि त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्ही काय करू शकतात की सुपर गोळी ही टाकू शकतात. सुपर गोळी ह्याला मॅच होऊन जाईल. त्याचबरोबर ट्रायको सुडो सुद्धा तुम्ही ह्यात मिक्स करू शकता. पण मी हे सगळे मिक्स करणार आहे आणि त्याचबरोबर जेव्हा हे खत म्हणजे हे सगळं या बुडात पडेल या ठिकाणी, तर त्यावेळेस मात्र मी ह्याला 1840 आणि SOP या 2 गोष्टी त्यामध्ये टाकून मग मोजवणार आहात. तर ती गोष्ट मी त्या ठिकाणी मिक्स करत नाही आहे. तर या ठिकाणी टाकल्यानंतर मिक्स करेन आणि लगेच मोजून टाकेन. तर हा झाला नवीन डोस, जो की पुढच्या 2 महिन्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. मित्रांनो, 2 महिन्यासाठी अशा पद्धतीनं हे मोजलं जाईल. पाण्याचं डिस्टन्स म्हणजे पाण्याची जागा पण बदलली जाईल, हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर हे सगळं कशासाठी तर लक्षात येईल की बुडापासून पाणी हे लांब असलं पाहिजे. झाड पाहिजे तेवढं पाणी शोषून घेतं, त्याला पाहिजे तेवढं शोषून घेतं. अतिरिक्त पाणी होत नाही. डाळिंबाला नकोच आहे. डाळिंब हे झुडूप आहे, काटेरी झुडूप आहे. त्याला जास्त पाण्याची गरज नाही आणि त्याला एक हॅबिट सध्याची जी आहे त्याच हॅबिटनं तेवढ्याच दिवसात वापसा कंडिशन ठेवून लक्षात घेऊन पाणी दिलं जाणार आहे. आणि आत्ता सध्याच त्याला फार कमी पाण्याची सवय लागलेली आहे, लावलेली आहे. म्हणून झाड आत्ताच्या टेम्परेचरमध्ये सुद्धा व्यवस्थितपणे तग धरलेलं तुम्हाला दिसतं. अशी कमी पाण्याची सवय झाडांना लावणं गरजेचं आहे. त्याचं मुख्य कारण असं आहे की हे झुडूप आहे, काटेरी झुडूप, आणि याची पहिली लागवड ज्याला आपण म्हणतो इराणमध्ये 5000 वर्षापूर्वी सापडली आहे अशी नोंद दिसते. म्हणजे इतकं जुनं हे डाळिंब आहे. जरी वाण आत्ता वेगळा असेल, आता आपला 6 महिन्याचा भगवा असेल, त्यावेळेस कुठेतरी जात असेल, तर हे बुशच आहे आणि फक्त पानामध्ये फक्त फरक आहेत त्यावेळेसच्या आणि आत्ताच्या डाळिंबामध्ये. तेही जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांनाच तो फरक कळेल.
जे अभ्यास आहेत त्यांनाच तो फरक कळतो. तर अशा पद्धतीनं याला कमी पाण्याची जेवढी सवय लावाल तेवढी सध्या महत्त्वाची आहे पुढच्या गोष्टीसाठी. कमी पाण्याची सवय लावणे आणि जखम न करणे या 2 गोष्टी या जवळच्या लागवडीत अतिशय महत्त्वपूर्ण आहेत मित्रांनो. तर आणखी जास्त माहितीसाठी तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन माहितीसाठी तयार राहा. धन्यवाद.